हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे एक्झाम्पल बघत आहे त्याच्यामध्ये काय बघत आहे आपण की बीकॉम सेकंड इयरला सेमिस्टर कोणता सेमिस्टर थर्ड बीकॉम BBA बी बी आणि ए यांना सुद्धा हाच दिलेला आहे सिलेबस. तर त्यामुळे बीकॉम सेकंड कॉर्पोरेट अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट पाहता आपण. कोणती बघत आहे? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. कोणती मेथड? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मग आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? द प्रॉफिट फॉर द इयर लास्ट 5 इयर. कोणती किती इयर? 5 इयर. 1 2 3 4 5 इयर्स ऑफ द फ्रॉम वेअर ॲज फॉलोज, म्हणजे खाली दिलेले आहेत. ते 5 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आपल्याला. तर याचा ॲव्हरेज काढायचा बेटा. काय काढायचंय तुम्हाला? तो ॲव्हरेज काढायचा आहे. काय काढायचं आहे? ॲव्हरेज. अरे गाडीचा ॲव्हरेज काढता ना तुम्ही. मग गाडीचा ॲव्हरेज कसा काढता? ते किलोमीटर मोजता तुम्ही, आहे की नाही? एका लिटर मध्ये किती किलोमीटर चालते आपली गाडी, त्याच्यावरून काय काढत असता तुम्ही? त्याचा अंदाज काढत असता. कॅल्क्युलेट गुडविल ऑफ द फर्म्स ऑन द बेस ऑफ 4 इयर्स. किती इयर साठी सांगितलं त्यांना? 4 इयर. हा परचेसचा जो टाइम दिलेला आहे तुम्हाला हा 4 इयरचा आहे. कितीचा आहे? 4 इयरचा. किती आहे दिलेला त्यांनी? 4 इयर ऑफ इयर ऍव्हरेज प्रॉफिट. कोणतं प्रॉफिट? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता फॉर्म्युला यूज करायचा. सगळ्यात पहिले सुरुवातीला फर्स्ट नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. एपी काढायचा. पहिले काय काढायचं बेटा आपल्याला? एपी. ए आणि पी. एपीचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर, आहे की नाही? मग हा ए आणि पी. टोटल प्रॉफिट किती? आता याचे टोटल प्रॉफिट म्हटल्यानंतर 1 लाख प्लस 2 लाख प्लस 3 लाख प्लस 50,000 प्लस, आहे की नाही? त्यानंतर 1,50,000 हे 1,50,000 आणि मायनस 0. मायनस काय करायचं? 0. मग या सगळ्यांची करायची आता आपल्याला ऍडिशनल. काय करायचे बेटा? ऍडिशनल, आहे की नाही? हे 3 लाख प्लस 3 लाख 6 लाख, 6 लाख 7 लाख आणि 50 8 लाख. किती येणार आहे? 8 लाख. आणि याला डिवायडेड बाय किती करायचं आपल्याला? 5. म्हणजे एपी इज इक्वल टू 8 लाख डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय किती? 5, आहे की नाही? मग एपी इज इक्वल टू याचा डिवायडेशन करा. 1,60,000 येणार. किती येणार आहे? 1,60,000, आहे ना? 5च्या टेबल मध्ये 16 5चा 80 होतो. 5चा किती होतो? 8. म्हणजे 5 1 5 5 80चा 16 आणि ते 0 दाखवून द्यायचे. त्यानंतर सेकंड नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ काय काढायचं आपल्याला? गुडविल इज इक्वल टू एपी इंटू टाइम्स. आहे की नाही? मग एपी किती आहे आपला? एपी किती आला? 1,60,000 इंटू टाइम्स. किती सांगितलेला त्यांनी? परचेस टाइम दिलेला आपल्याला 4. परचेसचा टाइम बघायचा. कोणता टाइम बघायचा? परचेसचा टाइम. इथे लिहायचा 4, आहे की? काय लिहायचं तुम्हाला? 4. आला लक्षात? मग त्यानंतर आता सगळं ऍव्हरेज प्रॉफिट जो सांगितलेला असेल आपल्याला तो आपण बघायचा, आहे की नाही? आता यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. काय करायचं बेटा? मल्टिप्लिकेशन. काय करायचं त्यांचं? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 16 4चा किती होतो?
16 4 64 म्हणजे 6,40,000 म्हणजेच हे आला तुमचं गुड विल. काय आलेलं तुमचं गुडविल. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आहे हे 4 मार्कासाठी येणार आहे तुम्हाला. 4 मार्क्स. किती मार्कासाठी ते 4 मार्कासाठी. समजलं ना? हा, स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. कळला बेटा स्क्रीनशॉट? ओके, समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.